जय जय रघुवीर समर्थ. यापुढे आपल्याला मुद्रांचा अभ्यास जास्त करायचा आहे आणि म्हणून बेसिक मुद्रा ज्या आहेत त्या आपण पहिल्यांदा समजून घेऊया. आपल्या या 5 बोटांमध्ये पंचमहाभूतांची तत्व ही गृहीत धरलेली आहेत. हे भूमितत्व आहे, म्हणजे पृथ्वी मुद्रा ही. हे आहे ते जल आहे, म्हणून ही जलमुद्रा आहे, जलतत्व आहे. आता याच्यानंतर अंगठा हे तेज तत्व आहे, म्हणून तर्जनी आपण अंगठ्याला लावणार. त्यानंतर आपला हे वायूचं तत्व आहे आणि म्हणून अंगठा आपण तर्जनीला जोडणार, म्हणजे फील घेणार तो तर्जनीचा घेणार. नंतर हे आहे ते आकाशतत्व आहे आणि हे आपलं गळ्याशी म्हणजे विशुद्ध चक्राशी ते तत्व आहे. पण त्याच्या पुढे आपण जातो आज्ञाचक्रामध्ये आणि ते आहे चिदाकाश, म्हणजे त्याच्या पुढे आपण गेलो. आता त्याच्याही वरती आपण जाऊ तेव्हा ते महदाकाश आहे. मी तुम्हाला दिसण्याकरता असे हात धरलेत, पण प्रत्यक्ष आपण ज्या वेळेला मुद्रा करत करत चक्राचा वेध घेणार त्यावेळेला आपण हात मांडीवरती टेकवून ठेवणार आणि मांडीवरती टेकवून ठेवून आपण तो फील घेणार. श्वास कुंभक करायचा नाही, थांबवून धरायचा नाही आहे. आता हे मी भूमितत्व मूलाधार चक्रापाशी जा. तिथे 4 पाकळ्या आहेत, म्हणून साधारणपणे 4 श्वास आपण तिथे घेऊया. नंतर आहे जलतत्व आणि जे आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र. इथे 6 पाकळ्या आहेत, म्हणून आपण इथे 6 वेळा श्वास घेऊया. अजून वरती आपण नाभीशी आलो, म्हणजे आपलं मणिपूर चक्र आहे. अंगठा हे तेज आहे, इथं तेज हे आहे त्याचं तत्व म्हणजे पंचमहाभूतांमधलं. तेव्हा आपण तर्जनीने अंगठ्याला स्पर्श करतोय. अंगठ्याची संवेदना समजून घ्या. इथे 10 पाकळ्या आहेत, म्हणून 10 श्वास घ्या. नंतर आपण येणार आहोत छातीमध्ये अनाहत चक्रापाशी आणि अनाहत चक्रापाशी अंगठा आहे तो तर्जनीला जोडा, कारण इथे तर्जनीतले स्पंदनं आपल्याला समजून घ्यायची आहेत. आणि हे वायुतत्व आहे. छातीचा मध्य म्हणजे अनाहत चक्र हे आहे. याला 12 पाकळ्या आहेत आणि म्हणून 12 वेळा इथे श्वास घ्या. कधीही श्वास कोंडून धरू नका. अगदी काही संख्या मोजलीच पाहिजे असं नाही आहे, पण एक काहीतरी व्यवधान आपल्याला लागतं की पुढे कधी जायचं. मग शंखाच्या पाकळ्यांची जे दलं आहेत त्याचं घेतलं तर आपलं तेही पाठ होऊन जातं. मग नंतर मधलं बोट आपण जोडणार आहोत, तेव्हा आपण विशुद्ध चक्राशी म्हणजे गळ्याशी आलेलो आहे. आणि ह्या गळ्याशी आल्यानंतर तुम्ही जिथे औंढा गिळता तिथून मागच्या बाजूला जा, म्हणजे तुम्हाला ह्या विशुद्ध चक्राचा पत्ता लागतो. आणि हे आकाश आहे, तेव्हा अंगठ्याने मधल्या बोटाला तुम्ही स्पर्श केला आहे. सगळ्यात जास्त पाकळ्या 16 इथं आहेत, म्हणून 16 श्वास इथं घ्या. आता इकडून आपण भ्रुकुटी मध्यामध्ये जाणार आहोत आणि ह्या भ्रुकुटी मध्यामध्ये जे आहे ते चिदाकाश आहे. म्हणून परत आपण जी अनामिका होती मगाशी, जी आपण जलतत्व म्हणून मानली होती, पण आता ती आपण परत गोल फिरताना ती वरच्या बाजूला गेलेलं आहे. ते पाऊस वरनं येतो खाली आणि मग खाली पाणी जातं ना, असं म्हणजे हे चक्र सतत चालूच असतं. म्हणून आपण आता आकाशाच्या पलीकडे चिदाकाशात पोचलेलो आहे. आणि मग त्यानंतर भ्रुकुटीमध्य किंवा आपलं सहस्रार चक्र इथपर्यंत पोचू. तेव्हा करंगळी आणि हे लावलं आहे, खाली भूमी आहे आणि तिथून एकदम जितकं उंच जाता येईल तितकं ते चिदाकाश आहे. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे. त्या अशा पद्धतीने ह्या मुद्रांची ज्या सहाय्यानं आपण ही जी भूमीची तत्व आहे, भूमीपासून म्हणजे पंचमहाभूतांची तत्व आहेत त्याची आपण सांगड घातलेली आहे.
जय जय रघुवीर समर्थ.